लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप विरोधामध्ये प्रचार करणार असल्याचं खुद्द राज ठाकरे यांनी आज सांगितलं। राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये या संदर्भातली घोषणा करून टाकली आहे। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल देखील केला, पण यावेळी त्यांनी निवडणुकीत कुणाचा प्रचार करणार हे मात्र जाहीर केलेलं नाहीये। गुढीपाडव्याच्या सभेत सविस्तर बोलणार असल्याचं सांगत त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली। मात्र यावेळी त्यांनी आताची निवडणूक ही मोदी शहांविरुद्ध संपूर्ण देश अशी आहे आणि जोपर्यंत मोदी शहा राजकीय क्षितिजावरून दूर होणार नाहीत तोपर्यंत पक्षीय राजकारण होऊ शकत नाही असं सांगत त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला साथ देण्याचे स्पष्ट संकेत दिले। देश मोदीमुक्त करणं हेच आपलं ध्येय असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं स्टेटमेंट यायला लागली, काँग्रेसकडनं स्टेटमेंट यायला लागली। कोणी म्हणतं हवेत, कोणी म्हणतं वरती विचारायला लागेल, कोणी म्हणतं नकोयत। तुम्हाला गेल्या वर्षीचा आपला गुढीपाडवा मेळावा आठवतोय? आणि त्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मी असं सांगितलं होतं की देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये एक ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे। पण जर समजा मीच सांगतोय की या देशातल्या विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, तर मला डर कसली? मध्यंतरी अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं की मनसे आम्हाला बरोबर हवी आहे। मग तिथून कोणीतरी पृथ्वीराज चव्हाण बोलले की तसं काही करता येणार नाही, आम्हाला बरोबर घेता येणार नाही। मग अशोक चव्हाण पण काहीतरी बोलले। अजित पवार बोलल्यानंतर मी त्यांना फोन केला, म्हटलं कुठे भेटता येईल? मग आमची भेट ठरली। मी त्यांना पहिला प्रश्न विचारला, म्हटलं मी तुमच्याकडे जागा मागितली आहे? आमच्यापैकी तुमच्याशी कोणी बोललंय की आम्हाला युती करायची आहे असं कोणी बोललंय? ते बोलले नाही। मग नंतर एके दिवशी मला अशोक चव्हाणांचा फोन आला, आपल्याला भेटलं पाहिजे। त्यांना भेटलो, त्यांना विचारलं, म्हटलं मी तुम्हाला ह्याच्या आधी कधी भेटलो? ते बोलले नाही। म्हटलं मी तुमच्याकडे सीट मागितली? ते बोलले नाही। मी म्हटलं युतीचा प्रस्ताव ठेवला? म्हटलं नाही। बाहेर काय बोलताय? पत्रकार वाटेल ते प्रश्न विचारतील आणि म्हटलं तुम्ही काय वाटेल ते बोलता, माझ्याशी न बोलता? मला लोकसभा निवडणूक लढवण्यात इच्छा नाही, पण मी जे करीन ते तुमच्या फायद्याचं असेल। माझ्यासाठी आता या क्षणाला पक्ष कोणीच नाहीये। खरं तर या आत्ताची जी निवडणूक आहे, ही लोकसभेची जी निवडणूक आहे, ही मोदी आणि शहा विरुद्ध देश अशी ही निवडणूक आहे। आता कोण काँग्रेसचा आहे आणि कोण एनसीपीचा आहे आणि कोण कोणाचा आहे, मला ह्याच्याशी कर्तव्यच नाहीये। मी त्याच वेळेला गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की मोदी मुक्त भारत हा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, आवश्यकता आहे। याच्या पुढे मी ज्या काही सभा घेईन त्या सभा ह्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातल्या सभा असतील। ही दोन माणसं ज्या वेळेला जातील ना, राजकीय क्षितिजावरनं बाजूला होतील ना, त्याच्यानंतरची लढाई ही मग पक्षामध्ये होईल। आता ही पक्षांची लढाई नाहीये। हे काँग्रेसला मतदान होणे किंवा एनसीपीला मतदान होणे, भाजपला मतदान न करणे हा विषयच नाहीये। मोदी आणि अमित शहाला मतदान न करणे आणि याच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान न करणे, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणे, हीच गोष्ट